विभागाने तातडीचा इशारा दिला असून सॅटेलाइट रिपोर्टनुसार मुंबईच्या दिशेने सरकणारे काळेभोर ढग आता थेट राज्याच्या मध्यवर्ती भागामध्ये शिरकाव करत आहेत। समुद्रावरून येणाऱ्या या वाऱ्यामुळे इतकी प्रचंड ऊर्जा साठली आहे की पुढच्या 3 तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली ही चक्रीवादळाची स्थिती आता तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रूपांतरित झाली आहे। त्याचा थेट फटका आता राज्यातील 9 जिल्ह्यांना बसणार आहे। विशेषतः ज्या तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून उष्णतेचा दाह जाणवत होता तिथे आता ढगफुटीचा जबरदस्त तडाखा बसण्याची शक्यता आहे। हे ढग इतके दाट आहेत की ते पुढच्या काही तासात विजांचा कडकडाट आणि गारपिटीसह पाऊस घेऊन येत आहेत। पुढच्या 3 तासात महाराष्ट्रातील हवामानामध्ये बदल होणार आहे, जो गेल्या 20 वर्षांमध्ये कधीही पाहायला मिळाला नव्हता। ती आता पावसाची बातमी आता निसर्गाच्या संकटाची चाहूल देत आहे। आताच्या घडीला हवामान खात्याने जो तातडीचा इशारा दिला आहे तो म्हणजे मुंबईकडून येणारे पावसाचे वारे आता रौद्र रूप धारण करणार आहेत। अरबी समुद्रामध्ये एक मोठी भौगोलिक घटना घडली आहे, ज्याचा थेट परिणाम आता मुंबई कोकण किनारपट्टीवर दिसून येत आहे। त्याचवेळी बंगालच्या उपसागरामध्ये एक अतिशय शक्तिशाली सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशन वेग घेत आहेत आणि त्यामुळे चक्रीवादळाची प्रणाली निर्माण झाली आहे। या 2 महाकाय हवामान प्रणाली आता समोरासमोर येत आहेत। या दुहेरी दाबामुळे महाराष्ट्रातील आकाशाचा रंग पुढील 3 तासांमध्ये बदलेल। मुंबईकडून येणाऱ्या आर्द्रतेचा वेग वाढला असून हे वारे आता थेट महाराष्ट्राच्या अंतर्गत जिल्ह्यांकडे झेपावत आहेत। पुढच्या काहीच तासात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस धुमाकूळ घालणार याची यादी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण अरबी समुद्रातून येणारी वाऱ्याची दिशा आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या ढगांचा वेग या दोघांचं मिलन महाराष्ट्रातील ज्या तालुक्यांमध्ये होत आहे त्या ठिकाणी ढगफुटी परिस्थिती निर्माण होईल। हवामान खात्याच्या सॅटेलाइट डेटावरून हे स्पष्ट दिसते की पुढच्या 3 तासांमध्ये कमी दाबाची प्रणाली तीव्र होणार असून चक्रीवादळाची प्रणाली सक्रिय होत आहे। महाराष्ट्राच्या पश्चिमेला असलेला अरबी समुद्र आणि पूर्वेला असलेला बंगालचा उपसागर हे दोन्ही सध्या हाय प्रेशर झोनमध्ये आहेत। मुंबई किनारपट्टीवरती वारे जमिनीच्या दिशेने येत आहेत आणि ते समुद्रातील बाष्प घेऊन येत आहेत। बंगालच्या उपसागरामध्ये जी सायक्लोट्रॉनिक तयार होत आहेत ते वारे आता ईशान्य दिशेकडून नैऋत्य दिशेकडे वेगाने सरकत आहेत आणि अरबी समुद्रातील उपसागरातील हे चक्र जेव्हा एकत्र येईल तेव्हा वातावरणामध्ये जो कमी दाबाचा पट्टा तयार होतो तो आकाशामध्ये एका जागी ढग गोळा करून ढगफुटीची परिस्थिती निर्माण करतो। शास्त्रज्ञांच्या मते हे वारे आता थेट महाराष्ट्राच्या 9 जिल्ह्यांकडे झेपावत आहे। मुंबईकडून हे वारे या जिल्ह्यांकडे झेपावल्यामुळे पुढच्या तासाभरामध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली, तर काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला। ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडण्याचे संकेत वर्तवले जात होते अगदी त्याच ठिकाणी देखील आता पाऊस पडणार आहे। अरबी समुद्रामध्ये घडलेल्या अचानक बदलामुळे चक्रीवादळाची प्रणाली जिल्ह्यांकडे सरकत आहे। हवामान खात्याने दुष्काळातून संकटाकडे असा प्रवास वर्तवला आहे। कारण एल निनोमुळे या जिल्ह्यांमध्ये आता पाण्याचा थेंब पडणार नाही असं बोललं जात होतं, परंतु काल रात्रीच अरबी समुद्रामध्ये जी घटना घडली आहे त्यानुसार हवामान खात्याने पावसाचा नवीन रिपोर्ट जारी केला आणि त्याच ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता वर्तवली गेली। महाराष्ट्राच्या पश्चिमेला आणि पूर्वेला सध्या हवेचा दाब प्रचंड वाढला आहे। मुंबईच्या किनाऱ्यावरून येणारं वारं हे आता महाराष्ट्राच्या त्या भागांकडे वळलं आहे जिथे गेल्या अनेक दिवसापासून पाऊस पडलेला नव्हता, तिथेच असा पाऊस धुमाकूळ घालणार आहे। हे वारे जेव्हा जमिनीवरती धडकणार आहेत तेव्हा ते वाफेच्या स्वरूपात वर जातील आणि ढगफुटी निर्माण होईल। पाऊस जमिनीला ओला करणार नाही तर तो जमीन पूर्णपणे वाहून नेणारा आहे। पुढच्या 3 तासांमध्ये या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये निसर्ग रौद्ररूप धारण करेल। ज्या भागामध्ये आजवर दुष्काळाची चर्चा होती तिथेच आता उलट प्रवाह सुरू होईल, कारण महाराष्ट्राच्या हवामानाने एक भयानक यू टर्न घेतला आहे। आज सकाळीच 9 जिल्ह्यांची एक रेड लिस्ट जाहीर झाली आहे। ही यादी मी तुम्हाला पुढील काही मिनिटांमध्ये सांगणार आहे, कारण त्यातील जे 3 जिल्हे आहेत जिथे पुढच्या 3 तासांमध्ये निसर्ग रौद्ररूप धारण करेल। मित्रांनो, गेल्या 48 तासांमध्ये सोलापूर आणि पंढरपूरमध्ये जे नुकसान झालं होतं ते फक्त ट्रेलर होतं, पण आता तर हवामान खात्याने 9 जिल्ह्यांची जी यादी दिली आहे तिथे पुढच्या 180 मिनिटांमध्ये निसर्गाचा महातांडव सुरू होणार आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील मिलनातून एक मॉन्स्टर सिस्टीम तयार होत आहे, जी आज महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचं चित्र पूर्णपणे बदलणार आहे। ज्या जिल्ह्यांनी पावसाचं स्वप्न पाहिलं होतं तिथे आता पाऊस नाही तर ढगफुटीचे सावट निर्माण होत आहे। त्यामुळे तालुक्यांमधील परिस्थिती ही अगदी बदलणार आहे। पुढच्या काहीच मिनिटांमध्ये त्या भागाची यादी तुम्हाला मी सांगणार आहे। 9 जिल्ह्यांपैकी पहिले 3 जिल्हे तर रेड झोनमध्ये आहेत, जिथे पावसाचा जोर हा रात्रीच्या वेळेस वाढणार आहे। अरबी समुद्राचे वारे जेव्हा बंगालच्या उपसागराशी धडकणार आहेत तेव्हा निसर्ग आपली सगळी नियमावली मोडीत काढणार आहे। त्यामुळेच हे वारे पुढील 3 तासांमध्ये महाराष्ट्राच्या दिशेने सरकतील। ज्या ठिकाणी दुष्काळ पडणार होता असं संकेत वर्तवले गेले त्या ठिकाणी ढग दाटून आले आहेत आणि सायलेंट किलर तयार झाला आहे।
त्यामुळे कधी आणि कुठे ढग बरसतील याची निश्चित संकेत सांगण्यात आले आहेत। त्यामुळे हवामान खात्याने प्रत्येक 3 तासाचा रिपोर्ट हा नवीन जाहीर केला। केरळच्या किनारी भागातून जो पाऊस सुरू झाला आहे तो आता कर्नाटक ओलांडून आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे। हवामान शास्त्रज्ञांच्या मते अरबी समुद्रामध्ये एक अशी भौगोलिक घटना घडली आहे जी या शतकातील सर्वात मोठी हवामान प्रणाली ठरू शकते आणि यामुळेच केरळमध्ये मान्सून दाखल झाला आणि नंतर कर्नाटकाला झोडपून आता महाराष्ट्राच्या दिशेने सज्ज झाला। आधी केरळची स्थिती पाहिली तर तिथे अरबी समुद्रातील आर्द्रतेमुळे ढगांनी इतकी गर्दी केली होती की गेल्या 48 तासांमध्ये तिथे विक्रमी पाऊस झाला आहे। तिथल्या डोंगर दऱ्यामध्ये पाण्याचे लोंढे वाहत आहेत आणि हेच वारे आता उत्तरेकडे सरकत किनारपट्टीच्या भागांवरती धडकले। कर्नाटकच्या किनारपट्टीवर असलेल्या कोस्टल झोनमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आणि त्याच्यानंतर हे वारे आता महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीच्या सीमेवर धडकण्यासाठी सज्ज झाले आहेत। जेव्हा हे वारे केरळ आणि कर्नाटकचा भाग सोडून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतील तेव्हा त्यांचा वेग आणि पावसाची तीव्रता ही 4 पटीने वाढेल, कारण सह्याद्रीच्या घाटमाथ्यामध्ये या पावसाला ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवली आहे। परंतु हे वारे फक्त घाटमाथा परिसरामध्ये बरसणार नाही तर ते दुष्काळी भागाकडे देखील झेपावले जातील, कारण अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले चक्रीवादळ ताशी 70 किमी वेगाने सरकत आहे आणि महाराष्ट्रातील दुष्काळी भागाकडे ते वेग घेत आहे। पुढच्या 3 तासामध्ये कोकणातून हे वारे थेट मध्य महाराष्ट्राकडे आणि अहमदनगरकडे शिरकाव करेल। हा उलट प्रवाह जो केरळ आणि कर्नाटकच्या वाटेने आला होता तोच आता राज्यातील 9 जिल्ह्यांकडे वळेल। ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी आहे त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा धोका आहे आणि ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडणार आहे तिथे अतिवृष्टीची शक्यता आहे। मित्रांनो, पालघर आणि ठाणे जिल्ह्यावर सध्या अरबी समुद्रातील आर्द्रतेचा थेट मारा सुरू होणार आहे। अरबी समुद्राच्या उत्तर भागाकडून येणारे बाष्पयुक्त वारे थेट पालघरच्या किनारपट्टीवर धडक देत आहेत आणि या वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किमी असल्याने येथे मुसळधार पावसासोबत समुद्राच्या लाटांचा वेगही वाढला जाईल। पालघरच्या अंतर्गत भागामध्ये हे वारे सह्याद्रीच्या रांगांची धडकत असल्यामुळे डोंगराळ भागामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीवरील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण हे वारे समुद्रावरून थेट येत असल्याने पावसाची तीव्रता 3 तासांमध्ये टिकून राहण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्याचा विचार केला तर घाटमाथा भागामध्ये कोकणाकडून येणारे वारे धडकणार आहेत। अडकलेल्या वाऱ्यामुळे पुण्याच्या पश्चिम भागामध्ये ढगफुटीचा धोका सर्वाधिक आहे। पुण्याकडे येणारे हे वारे केवळ पाऊस आणत नाहीये तर ते प्रचंड वेगाने येत आहेत। त्यानंतर मुंबईमध्ये सध्याची परिस्थिती पाहायला गेली तर ढगांचे पुंजके समुद्राकडून शहराकडे सरकताना दिसतील। पाऊस हा अतिवृष्टीचा असणार आहे, त्यामुळे रस्त्यावर पाणी साचू शकतं। तसेच सोलापूर अहमदनगरसाठी ही परिस्थिती वेगळीच ठरेल। अरबी समुद्राकडून येणारे वारे थेट कोकण ओलांडून जेव्हा मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्राच्या दिशेने येतात तेव्हा त्यांना मोकळी जमीन मिळते आणि इथे पावसाचा जोर हा विजांच्या कडकडाटासह वाढतो। या जिल्ह्यांमध्ये जमीन कोरडी असल्याने अचानक होणारा मुसळधार पाऊस जमीन शोषून घेणार नाही तर परिणामी काही ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवू शकते। सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरती केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरून फिरून आलेले वारे आता उत्तर दिशेला सरकतील। महाबळेश्वर आणि वाई परिसरामध्ये पावसाची तीव्रता वाढेल। हे वारे पश्चिम घाटामध्ये शिरल्यामुळे डोंगर दऱ्यामध्ये पावसाचा पाणी वेगाने वाहणार आहे। छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये हवामान प्रणालीचा उलट प्रवाह सुरू होईल। वातावरणीय बदल होणार असल्यामुळे अरबी समुद्रातील परिस्थिती कर्नाटकच्या किनारपट्टीवरून येणारे उष्ण वारे जिल्ह्यांच्या सीमेवर एकत्र येतील तेव्हा थंड स्टॉर्म तयार होतील। येथे पावसापेक्षा वादळी वाऱ्याचा फटका जास्त बसेल, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल। पुढच्या 2 ते 3 तासांमध्ये वाऱ्याची दिशा बदलली जाणार आहे आणि ढगांची गर्दी होऊ शकते, त्यामुळे अतिवृष्टीची शक्यता वर्तवली जात आहे। केरळकडून येणारे हे वारे मुंबईकडे झेपावले जातील आणि मुंबईकडून पावसाचे वारे महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना विळखा घालतील। सतर्कता बाळगावी लागेल, कारण पावसाचा आता उलट प्रवाह सुरू झाला आहे।